नमस्कार, मी स्नेहल स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणातील फिश करी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हिरव्या वाटणातील मालवणी पद्धतीचं फिश करी बनवण्यासाठी साहित्य बघूया। इथे सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून। ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 बेडगी मिरची घेतली आहे, कोथिंबीर, 1 कांदा याचे उभे काप करून घेतलेत, ओलं खोबऱ्याचे काप केलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। हळद घेतली आहे, आलं लसूण पेस्ट, धने आणि मीठ घेतलं आहे। इथे फिशला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन करण्यासाठी आलं लसूण पेस्ट घालूयात। हाताने चोळून घ्यायचे सगळ्या तुकड्यांना। आलं लसूण पेस्ट सगळं पीसना लावून झालेले आहेत। तर फिश मॅरिनेशन होईपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करून घेऊयात। मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, यातच ओलं खोबरं घालूयात, हिरव्या मिरच्या, 1 कांदा त्याचे उभे काप करून घेतलेले आहे, 2 बेडगी मिरची, धणे, कोथिंबीर, यातच थोडं पाणी घालून घ्यायचे, वाटण बारीक करून घ्यायचे आपल्याला। तुम्ही बघू शकता वाटण एकदम बारीक करून घेतलेलं आहे। फोडणी देऊन घेऊयात करीला। इथे कढई घेतलेली आहे, त्यात 1 मोठा चमचा तेल घालूयात। तेल तापलेलं आहे, यात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूयात। यात जे आपण हिरवं वाटण तयार केलं आहे ते घालूयात। वाटण सगळं घातलेलं आहे यात। मिक्सरच्या भांड्यात थोडं वाटण राहिलं होतं ना, त्यातच पाणी घातलं। हाय टू मीडियम फ्लेम वर मस्त उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून वाटण पूर्ण शिजलं पाहिजे, कच्चेपणा निघून गेला पाहिजे त्यातला। हळद घालूयात, चवीनुसार मीठ, पाणी घालूयात यात थोडं। तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं आहे रस्सा ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। कोकमचे तुकडे टाकूयात। 5 ते 10 मिनिटं हाय फ्लेम वर फिश करीला छान उकळी येऊन द्यायची आहे। फिश करीला छान उकळी आलेली आहे 5 मिनिटं। फिशचे तुकडे टाकूयात यात। करीला उकळीपर्यंत अशा छान छान नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्नेहल्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकेल त्या तुम्ही बघू शकाल। आपली सुरमई फिश करी हिरव्या वाटणातलं तयार आहे। तर एका सर्विंग बाउल मध्ये सर्व करून घेऊयात। हिरव्या वाटणातील फिश करी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीज मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।